फ्री पार्किंग असतानाही करत होते वसुली। पालिकेच्या पार्किंग मधील धक्कादायक प्रकार। वाहन चालकांना लुटणारे दोन्ही आरोपी मध्य प्रदेशचे। मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या हुतात्मा चौकात मुंबईकरांच्या सुविधेसाठी असलेल्या मोफत वाहनतळात नागरिकांकडून बेकायदेशीररित्या पैसे वसूल केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। मुंबईत मनपाकडून काही ठिकाणी मोफत तर काही ठिकाणी पे अँड पार्क अशी सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे। हुतात्मा स्मारक चौकात असलेल्या पालिकेची मोफत पार्किंग सुविधा आहे, पण याच ठिकाणी दोन अज्ञातांकडून अवैधपणे एका तासाचे तब्बल 150 रुपये उकळले जात होते। ही बाब याच परिसरात असलेल्या उच्च न्यायालयाच्या वकिलांना आणि स्थानिकांना लक्षात आली। त्यांनी या संदर्भात महानगरपालिकेकडे तक्रार केली असता मनपा वॉर्ड ए चे सहाय्यक आयुक्त जयदीप मोरे यांच्या मार्गदर्शनात एका विशेष पथकाची नियुक्ती करून पाळत ठेवली गेली, ज्यात मनपा अधिकाऱ्यांनी आरोपींना रंगेहात पकडलं। विशेष म्हणजे नागरिकांकडून अनधिकृतपणे शुल्क वसुली करणारे दोन्ही आरोपी याच भागात रस्त्यावरती राहणारे निघाले, जे मूळचे मध्य प्रदेशचे आहेत। क्रिश गुप्ता आणि अमित सोनी अशी दोघांची नाव आहेत। आरोपींविरोधात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मनपा ए वॉर्ड विभागाचे सहाय्यक आयुक्त जयदीप मोरे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। जेवढे पे अँड पार्क जे आहेत काही ठिकाणी आपण तिथं ऑपरेटर नियुक्त केलेले आहेत आणि काही ठिकाणी ते निशुल्क आहे, जिथं अजून संस्था अपॉइंट नाही आहेत त्याच्या देखभालीसाठी। तर अशा ज्या ठिकाणी कोणत्या संस्था उपलब्ध नाही आहेत, नियुक्त नाही, त्या ठिकाणी इलिगल वसुलीची आपल्याला तक्रार प्राप्त होतात। आपण स्वतःही निगराणीखाली ठेवलेलं आहे। याशिवाय प्रत्येक त्या एरियाला ह्यांना पोलीस स्टेशनला सुद्धा आपण पत्र लिहितो की हे पार्किंग निशुल्क आहे आणि ते आपण निगराणीखाली ठेवावं। याशिवाय जर नागरिकांची सुद्धा जर काही कंप्लेंट आल्या तर आपण स्वतः तिथं वैयक्तिक आपलं पथक पाठवतो, ती पडताळणी करतो आणि त्याचं काही आढळलं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करतो। जसं की आता हुतात्मा येथील आपण पे अँड पार्क एरिया जो निशुल्क होता, त्या ठिकाणी सुद्धा अशीच तक्रार प्राप्त झाली होती। आपण निगराणीखाली ठेवलेला होता, तर अशा ठिकाणी आपल्याला 2 व्यक्ती सापडल्या, तर त्यांच्यावर आपण FIR करून कायदेशीर प्रक्रिया पुढे केलेली आहे। लोकांना एवढं सांगतो की जे काही ज्या ठिकाणी पे अँड पार्क संस्था आहेत त्या ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत, तिथं दरपत्रक सुद्धा आहे आणि कोणाला कॉन्टॅक्ट करायचा त्या नंबर सुद्धा लिहिलेला असतो तिथं, किंवा महापालिकेच्या 1916 वर सुद्धा ते कॉल करू शकतात। याशिवाय जिथं फ्री पार्किंग आहे तिथं निशुल्क पार्किंग सुद्धा बोर्ड लावले आहेत, तर ते स्वतः पण त्यांनी खात्री करून घ्यावी एकदा। आणि काही त्यांना अधिक माहिती हवी असेल तर आपल्या विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा। हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर आता पालिका प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर आलं असून आता या भागात मनपाचं पथक कायमस्वरूपी गस्त घालणार असल्याचं पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलंय। तसंच फ्री पार्किंगचे आधी जे बॅनर होते त्यात सुद्धा आता वाढ करण्यात आली आहे। मुंबईकरांनी देखील अशा ठिकाणी सतर्क राहणं गरजेचं आहे। लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट।